संकलित मूल्यमापन इयत्ता चौथी विषय मराठी पॅडचा पेपर 11 तारखेचा। खालील उतारा वाचा आणि प्रश्नाची उत्तरे लिहा। तो काळ पारतंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। तर जो हा पॅराग्राफ आहे तो वाचायचा आणि त्याची उत्तरं लिहायचे आहे। मी थोडाच पॅराग्राफ इथे मेन्शन केलेला आहे। त्याचा पेपरमध्ये पूर्ण पॅराग्राफ राहील, तो काळजीपूर्वक वाचायचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची। बिरसा मुंडा यांनी कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते? तर हजारीबाग तुरुंगात ठेवण्यात आले होते। त्या प्रश्नाला गोल करायचं। बिरसा मुंडा यांनी कोणते कार्य केले? इंग्रजांनी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचे कार्य केले। आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष का निर्माण झाला? इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता। प्रश्न तिसरा, खालील जाहिराती वाचा आणि प्रश्नांची उत्तरं द्या। बालमहोत्सवची जाहिरात असेल, तुम्हाला ती वाचायची आहे पूर्णपणे। त्याचा पॅराग्राफ असेल पेपरमध्ये, तो पूर्ण वाचायचा आणि त्याची उत्तरं दिलेली आहे मी तशी इथे। बालमहोत्सव कोठे आयोजित केला आहे? अहिल्या महिला मंडळ जळगाव येथे आयोजित केला आहे। बालमहोत्सव किती दिवस चालणार आहे? 5 ते 10 एप्रिल 2018 पर्यंत चालणार आहे। बालमहोत्सवात विद्यार्थ्यांसाठी कोणत्या कोणत्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत? रांगोळी स्पर्धा, वैयक्तिक गीत गायन, वैयक्तिक नृत्य, कथाकथन, वेशभूषा, एकांकिका। खालील प्रश्नाचे दिलेले सूचनानुसार सोडवा। आता खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचे। आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे? हे तुम्ही मला लिहून दाखवायचं आहे आणि कमेंटमध्ये पण सांगायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। कंसात दिलेल्या शब्दसमूहांचा योग्य जागी बदलाचा वापर करा। कुतूहल वाटणे, निरीक्षण करणे, आवड असणे। रमेश ताईसोबत बागेत फिरत होता। फिरता फिरता बागेतील फुलांचे निरीक्षण करणे। शेजारच्या विक्रेतेजवळ खेळण्याचे त्याला कुतूहल वाटणे। कंसात दिलेल्या म्हणींपैकी योग्य अर्थाची म्हण निवडून वाक्य पूर्ण करा। काखेत कळसानी गावाला वळसा, नाचता येईना अंगण वाकडे, लहान तोंडी मोठा घास। कवितेच्या चपात्या का करपल्या म्हणून आईने विचारले, तर कविता म्हणाली, तवा पातळ आहे। मग इथे कोणत्या म्हणीचा वापर होईल? म्हणताना नाचता येईना अंगण वाकडे। प्रश्न 5वा, खालील चित्र पहा, त्यावर आधारित गोष्ट लिहा। खाली तुम्हाला चित्र दिलेलं असेल लाकूड तोड्याचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि ते लिहायचं आहे। तर त्याची कवितेची गोष्ट आहे लाकूड तोड्याची। एकदा काही मुले जंगलात खेळत होती। ती झाडाभोवती लपाछपी खेळत होती। तेवढ्यात एक लाकूड तोड्या तेथे आला। तो झाड कापण्यासाठी कुऱ्हाड घेऊन उभा राहिला आणि हे पाहून मुलांना खूप वाईट वाटलं। त्यांनी लगेच त्या झाडाभोवती उभे राहून त्याला थांबवले। त्यांनी लाकूड तोड्याला सांगितले, झाडे आपल्याला प्राणवायू देतात, सावली देतात, प्राणी पर्यावरणाचे रक्षण करतात, त्यामुळे झाडे कापू नका। मुलांचे बोलणे ऐकून लाकूड तोड्याला आपली चूक कळाली। त्याने झाड न कापण्याचा निर्णय घेतला। प्रश्न 6वा आहे, खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे गोष्ट लिहायची। ही गोष्ट तुम्हाला लिहायची। बघा काय आहे खालील प्रसंग। काही मुले बसची वाट पाहत उभी आहेत। थोड्या वेळाने एक बस येते। लोक बसमध्ये चढतात। बस निघून जाते तेव्हा मुले बघतात की रस्त्यावर एक पाकीट पडलेलं आहे। ते बसमध्ये चढणाऱ्या एखाद्या प्रवाशाचं असणार असे मुलांना वाटले। पाकीट पाहून आता काय करायचे? त्या घडलेल्या प्रसंग आता तुम्ही लिहायचा आहे। व्यवस्थित वाचा आणि काळजीपूर्वक लिहा।